ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट हॉस्टेलसाठी फॉर्म भरायचे असेल तर नवीन साईट सुरू झालेली आहे, कारण की जुनी साईट होती ही बंद करण्यात आलेली आहे आणि यामध्ये जे फॉर्म सुरू झालेले आहे तर विद्यार्थ्यांना लास्ट डेटसुद्धा आलेली आहे, म्हणजे टाईम टेबलसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। आणि ही जी नवीन साईट आहे ही तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ही साईट चेक करा आणि त्यानुसार आपले फॉर्म भरा, कारण की फॉर्म भरण्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे। तर विद्यार्थ्यांनी लास्ट डेटच्या अगोदर आपल्याला आपला जो फॉर्म आहे हा कंप्लीट करणं गरजेचं आहे। तर बघू शकता वसतिगृह प्रवेश 2026-27, तर यामध्ये आपण चेक करणार आहे कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे 11वी 12वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम, तर यांच्यासाठी आहे 15/7/2026 पर्यंत लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची। तर ज्यांचेही फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी 15 तारखेच्या आत आपले फॉर्म भरून घ्यायचे आहे ऑनलाईनमध्ये आणि फॉर्मची प्रिंट काढून आपल्या जवळचं जेही हॉस्टेल असेल त्या हॉस्टेलला सबमिट करायचे आहे हार्ड कॉपी संपूर्ण डॉक्युमेंट्स लावून, ठीक आहे। यामध्ये बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम म्हटलेला आहे। बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अर्थ असा होतो की BA BCom BSc यासारखे जेवढेही म्हणजे MCom वगैरे PG मधले कोर्स जे असेल हे बिगर व्यावसायिक आहे आणि जेही अभ्यासक्रम CET थ्रू आहे, इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे, त्यानंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर ॲग्रिकल्चर आहे, MBA MCA यासारखे जेवढेही कोर्स आहे हे प्रोफेशनल कोर्समध्ये येतात आणि त्यांचे फॉर्म सुरू झालेले नाही आहे, कारण की त्यांचे जे कॅपराऊंडचे फॉर्म आहे हे सुद्धा सुरू झालेले नाही आहे त्यामुळे। आणि ज्यांचेही कॅपराऊंडचे फॉर्म सुरू झालेले असेल, तुम्हाला जर फिक्स असेल की तुम्ही कोणत्या एरियामध्ये ॲडमिशन घेणार आहे त्याप्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे। फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार आपले फॉर्म भरा। बघू शकता फॉर्म भरण्यासाठी नवीन एक वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे, ही वेबसाईट आहे बघा, ही वेबसाईट नोट करून घ्या। या प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरा आणि त्यानंतर बघू शकता यामध्ये एक टिप दिलेली आहे, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची झेरॉक्स प्रत व सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स प्रति वसतिगृह कार्यालयाला कार्यालयीन वेळेत जमा कराव्यात। म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरला म्हणून झालेलं नाही, जोपर्यंत तुम्ही वसतिगृहाला फॉर्म सबमिट करत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म हा ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे। ऑनलाईन भरलेला फॉर्म हा ग्राह्य धरण्यात येत नाही, जोपर्यंत ऑनलाईनचा फॉर्म ऑफलाईनमध्ये वसतिगृहाला सबमिट करत नाही तुम्ही तोपर्यंत तुमचा फॉर्म हा फायनल होणार नाही, ठीक आहे। तर लवकरात लवकर फॉर्म भरा। फॉर्म भरण्याचा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, लिंकसुद्धा दिलेली आहे, डायरेक्टली तुम्ही साईटवर जाऊ शकता, त्याप्रकारे आपले फॉर्म भरा आणि फॉर्म भरल्यानंतर आपल्या वसतिगृहाला सबमिट करा। काही अडचण असल्यास कमेंट्स करा, जवळच्या समाज कल्याण वसतिगृहाला जाऊन इन्फॉर्मेशन घेऊ शकता, समाज कल्याण ऑफिसला जाऊन इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि काही अडचण असेल तुम्ही आपल्याला सुद्धा कमेंट्स करू शकता। तर गव्हर्नमेंट हॉस्टेलबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।